नमस्कार मित्रांनो. लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट हे वरती आणि वरतीच जाणार आहे. या मार्केटमध्ये बँकिंग सेक्टरचा रोल फारच मोठा असणार आहे आणि आज झालेल्या बजेटमध्येही स्पष्ट झाले की याचा फायदा बँकिंग सेक्टरला होणारच आहे. आपण त्यातील पहिला शेअर्स पाहूयात. स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI म्हणजे आपल्या देशाची तिजोरी असं बोलू शकतो आपण. ह्या मार्केटने आपली मागील 5 वर्षांमध्ये आपल्या शेअर धारकांचा पैसा डबल पेक्षाही जास्त करून दिलेला आहे. SBI चे मार्केट कॅपिटल 5,77,867 करोड इतके आहे. त्याचा स्टॉक PE 8.47 इतका आहे. याची करंट प्राइस जी आहे ती 648 इतकी आहे आणि डेट टू इक्विटी 13.9 इतका आहे. 52 वीक हाय लो 660 आणि 502 इतका आहे. डिव्हिडंड यील्ड 1.74% इतका आहे. इंडस्ट्री PE 9.46 इतकी आहे. दुसरा जो शेअर्स आहे तो कॅनरा बँक आहे. मागील 5 वर्षांमध्ये कॅनरा बँकेनेही आपल्या शेअर धारकांचा पैसा डबल केलेला आहे. 275 ला होता तो आता 503 ला झालेला आहे. कॅनरा बँकेचे मार्केट कॅपिटल 91,000 करोड इतके आहे. स्टॉक PE 621 इतका आहे. माफ करा 6.21 इतका आहे. करंट प्राइस 502 आहे. डेट टू इक्विटी 15.8 इतका आहे. 52 वीक हाय 505 इतका आहे आणि 52 वीक लो 269 इतके आहे. डिव्हिडंड यील्ड 2.39% इतके आहे आणि इंडस्ट्री PE 9.46 इतके आहे. तिसरा जो शेअर्स आहे तो युनियन बँक ऑफ इंडिया आहे. मागील 5 वर्षांमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या शेअर धारकांचा पैसा डबल केलेला आहे. डबल पेक्षाही थोडंसं जास्तच केलेलं आहे. युनियन बँकेची मार्केट कॅपिटल 107 करोड 1,07,184 करोड इतके आहे. स्टॉक PE 8.07 इतका आहे. करंट प्राइस 145 इतकी आहे. डिव्हिडंड यील्ड 2.07 इतकी आहे. डेट टू इक्विटी 14.8 इतकी आहे. 52 वीक हाय 147 इतका आहे आणि 52 वीक लो 60 इतका आहे. चौथा जो स्टॉक आहे तो बँक ऑफ इंडिया आहे. मागील 5 वर्षांमध्ये बँक ऑफ इंडियाने आपल्या शेअरधारकांचा पैसा 68% ने वाढविलेला आहे. 68% वाढविलेला आहे. बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅपिटल 66,220 करोड इतके आहे. स्टॉक PE 12.3 इतका आहे. करंट प्राइस 145 आहे. डेट टू इक्विटी 12.2 इतकी आहे आणि 52 वीक हाय 146 इतके आहे आणि 52 वीक लो 66 इतका आहे. डिव्हिडंड यील्ड 1.38 इतका आहे. आता आपल्याला याचं जर कंपॅरिझन करायचं असेल तर ते आपण नक्कीच यामध्ये पाहून घेऊया. त्याआधी मी विनंती करतो की माझा जो चॅनल आहे त्याला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पियर्स असं असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅपिटल 5,77,867 करोड इतकी आहे. स्टॉक PE 8.47 इतका आहे आणि डेट टू इक्विटी 13.9 इतका आहे. कॅनरा बँकेची मार्केट कॅपिटल 91,007 करोड इतका आहे. स्टॉक PE 6.21 इतका आहे आणि डेट टू इक्विटी
8.8 इतका असणार आहे. युनियन बँकेची मार्केट कॅपिटल 1,07,184 करोड इतकी आहे. स्टॉक पी 8.07 इतका आहे. डेट टू इक्विटी 14.8 इतका आहे. आणि बँक ऑफ इंडियाचा मार्केट कॅपिटल 66,220 करोड इतका असणार आहे. स्टॉक पी 12.3 इतका आहे आणि डेट टू इक्विटी 12.2 इतका आहे. यामध्ये आपण पाहू शकता की कॅनरा बँकेची जी स्टॉक पी आहे, प्राइस आणि अर्निंगचा जो रेशो आपण बोलू शकतो, त्यामध्ये आपल्याला कॅनरा बँक थोडी स्वस्त वाटते. मला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी प्रिफर करेल स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक. त्याच्यानंतर मी युनियन बँकेचा विचार करेल आणि त्याच्यानंतर बँक ऑफ इंडियाचा. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कृपया आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच डिसिजन घ्या. धन्यवाद.